हा जो पक्ष आहे अजित पवारांनी स्थापन केलेला, हा पक्ष भविष्यात राहत नाही. आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील. ती झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं. ती त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना. आता आमचं काम काय आहे? जे घडतंय ते पाहत राहा आणि जे घडतंय ते घडू द्या, हे आमचं राजकीय काम आहे. सर, एकनाथ शिंदेनी मवियाला टोला लगावलाय. ते म्हणतात की मविया 17 जागा लढतील पण त्या जागा आम्ही जिंकणार. मग ठीक आहे ना, त्यात नवीन काय? तुमची ताकद आहे, तुमचे लोक निवडून आलेले आहेत, तुम्ही जिंकणार आहात. महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी सुरू आहे, कारण ज्या प्रकारे स्ट्रॅटेजी असण्यासाठी तेवढं मतदान असावं लागतं ना लोकप्रतिनिधींचं. ते आमच्याकडे नाहीये. काही एक विशिष्ट भाग सोडला तर तेवढं मतदान आमच्याकडे नाहीये. आता नाशिक आहे, नांदेड, हिंगोली, परभणी आहे, सातारा आहे, अशा काही ठिकाणी लढण्यासंदर्भात आमच्या चर्चा एकमेकांशी सुरू आहे. पण दुर्दैवानं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा आहे. पण हे 4-5 जे मतदारसंघ आहेत, मला मी सांगितलं, त्याच्यावरती कोणी काय लढावं, कसं लढावं याच्यावर चर्चा सुरू आहे. फायदा घेण्याचा काही प्रयत्न आहे? नाही, त्यांच्या भांडणाचा आम्हाला फायदा होणार नाही, इतकी आमच्या जागा कमी. तुम्ही म्हणतात संख्याबळ नाहीये, अशा वेळेस स्ट्रॅटेजीचा काय भाग? पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होत्या त्यात असं म्हटलं जाते की 17च्या 17 जागा आम्ही लढवणार आहोत. बघा, लढवू द्या त्यांना जागा, त्यांना खुमखुमी आहे. त्यात तुम्ही शिवसेना, लढू द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे, लढू द्या की. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता आमच्या तसं चाललंय की कोकणची जागा लढावी, त्याच्यावरती आज निर्णय होईल. काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया, त्याचाही विचार सुरू आहे. आणि त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा हर्षवर्धन सकपाळजी असतील, त्याच्यामध्ये आमच्या चर्चा सुरू आहेत. आज उद्याकडे त्याचा निकाल लागेल. किती जागा लढल्या पाहिजेत? नाही, मला काही वाटत नाही. मला असं वाटतं की पुढल्या निवडणुकीची तयारी करून आपल्याला आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पुढली विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यासाठी आम्हाला आतापासून काम केलं पाहिजे, हे मला वाटतं. दिल्लीहून बातमी आहे की असं कळते आहे की 6 जूनला इंडिया आघाडीची बैठक होते आहे आणि यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे आणि शक्यता आहे की महाविकास आघाडीतले सगळेच प्रमुख नेते दिल्लीत अशी बैठक व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा अनेक दिवसापासून आहे. आणि अशा बैठकीमध्ये आतापर्यंत ममता बॅनर्जींची आडकाठी असायची, हे खरं आहे. आता पश्चिम बंगालचे निकाल लागल्यावर सगळ्यात आधी इंडिया आघाडीची घोषणा मजबूत करण्याची ममता बॅनर्जी यांनी केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांना साक्षात्कार झाला, त्यासाठी पश्चिम बंगालचा पराभव त्यांना सहन करावा लागला. आम्ही एकत्र असायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. आम्ही पहिल्यापासूनच एकत्र आहोत आणि जे घटक आहेत ज्यांना या देशातल्या लोकशाहीसाठी लढायचं आहे, संविधान वाचवण्यासाठी लढायचं आहे, त्या प्रत्येकानं इंडिया ब्लॉकमध्ये येणं गरजेचं आहे. सर, यूनियन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का नीट पेपर लीक